द्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितम् लोके सज्जन षट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारत पंकजं कलिमलः प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। 14वा अध्याय आपण बघतोय। 8 श्लोकापर्यंत मागच्या वेळी आपण निरूपण बघितलं होतं। या 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग। गुणत्रय म्हणजे 3 गुण, त्रय म्हणजे 3, गुण म्हणजे गुण। गुण म्हणजे कुठले गुण? तर ज्या गुणांमुळे ही प्रकृती, हे स्ट्रक्चर, म्हणजे आपली जी बॉडी जी निर्माण झाली आहे ही 3 गुणांच्या माध्यमाने निर्माण झालेली आहे। 3 गुणांमुळे या बॉडीमध्ये, या शरीरामध्ये 2 गोष्टी आहेत। एक आत्मा नावाचं अविनाशी तत्व आणि जे आपले सगळे शरीराची हाडं आहेत, स्नायू आहेत, त्वचा आहे, हे सगळे जी स्ट्रक्चर आहे, बॉडी आहे, ती म्हणजे प्रकृती। आणि ती मूळ कशी आहे तर 3 गुण जे आहेत सत्व रज तम, ह्या 3 गुणांच्या मिश्रणाने ती बनली आहे। ह्या 3 गुणांच्या मिश्रणाशिवाय कुठलाच जीव तयार होऊच शकत नाही, कुठलाच जीव नाही, आणि मानवाचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे। पण हे कशासाठी अभ्यासाचं? तर आपण बघितलंय 8व्या श्लोकापर्यंत की ह्या 3 गुणांचा आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर अतिशय परिणाम होत असतो। शिवाय आध्यात्मिक जी आपली प्रगती असते, आपल्याला जे ध्येय आहे, मोक्षाकडे नेण्याचं जे आपलं ध्येय आहे, प्रत्येक मानव जन्माला आल्यानंतर त्याचं ध्येय काय असलं पाहिजे तर भगवंताची प्राप्ती म्हणजेच मोक्ष। आणि ते भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर आपल्यात जे हे 3 गुण आहेत प्रत्येकात असतात, त्यामध्ये ह्या 3 गुणांनी आपण मोक्ष कसा मिळवू शकत नाही, 3 गुणांमुळे कसा मोक्ष मिळवू शकत नाही, किंवा 3 गुण त्याच्या उलट 3 गुण आपल्याला बांधून कसे ठेवतात, आपल्या आत्म्याची प्रगती कशी होऊ देत नाही, ह्या सगळ्याचा अभ्यास या अध्यायामध्ये आहे। आणि 8व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलंय काय की 6वा श्लोक आहे सात्विक गुणाचं कार्य काय आहे, की सात्विक गुणामुळे मनुष्य बांधला कसा जातो, तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ। चानघची फोड च अनघ, अनघ असं म्हटलंय, म्हणजे काय, निर्दोष असलेला असा अनघ, निष्पाप। अर्जुनाला विशेषण वापरलेले, अर्जुन निष्पाप आहे पण तरी सुद्धा तो काय तमोगुणामध्ये अडकला ना, मोह मायामध्ये अडकला, आपतेष्ठांमध्ये अडकल्यामुळे त्याला कर्तव्य बुद्धी त्याची पूर्णपणे काय झाली, लोप पावली त्यावेळी रणांगणावर। आणि म्हणून गीता सांगायची वेळ आली, कारण अर्जुनाने 2ऱ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा व्यक्त केलेली आहे। यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे
शुष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. शरण गेलेलं आहे भगवंतांना आणि म्हटलंय की यत श्रेयस, जे काही श्रेयस आहे, कल्याणकारक आहे. प्रेयस आणि श्रेयस आपण शब्द बघितलेले आहे. प्रेयस म्हणजे काय, तर आपल्याला जे आवडतं ते सगळं मिळणं करणं म्हणजे प्रेयस. आपल्याला जे आवडतं त्या सर्वसामान्य माणसांना जे आवडतं ते. मग सर्वसामान्य माणसांना भौतिक जगातलं सगळं आवडत असतं. पण अर्जुन असा आहे की अर्जुनाने श्रेयसाची मागणी केली आहे, म्हणजे कल्याण. आणि कल्याण फक्त भूलोकीवरचं कल्याण नाहीये, तर हा भूलोक सोडून जाताना सुद्धा, सोडून गेल्यावर सुद्धा नंतर माझी प्रगती होऊ दे. मला कल्याणाचा मार्ग कुठला आहे, म्हणजे मोक्षाचा मार्ग कुठला आहे, आणि तो त्या दृष्टीने मी कसं वागलं पाहिजे, आणि मी आजपासून तुमचा शिष्य होतोय, असं दुसऱ्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांना विचारलंय की मी तुमचा शिष्य झालोय, तुम्हाला शरण येतोय, पण मला आता मोक्षाच्या मार्गाकडे जायचंय, त्याच्यामुळे माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे हे तुम्ही सांगा. मग आता प्रत्येक अध्यायात भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञान दिलंय. 14व्या अध्यायात सुद्धा भगवंत असंच वेगळ्या पद्धतीचं ज्ञान भगवंतांना देत आहेत की जे बेसिक आपल्या शरीरामध्ये हे 3 गुण असतात, सत्व रज तम. त्यातला 6व्या श्लोकामध्ये सत्वगुण काय असतो, सत्वगुण काय करतो, तर प्रकाश उत्पन्न करतो. हा प्रकाश म्हणजे काय आहे, तर हा ज्ञानाचा प्रकाश आहे. ज्ञानाचा प्रकाश माणसाला एकदा मिळाल्यानंतर आपली आध्यात्मिक प्रगती होते. मला वाटतं मी मागच्या वेळी सांगितलं असेल की आपण जे संत लोकांचे फोटो पाहतो, उदाहरणार्थ गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ, तुकाराम महाराज, नाथ महाराज, ह्या सगळ्यांचे जर तुम्ही फोटो पाहिले तर त्यांच्या भोवती एक असं निळं वलय दाखवतात. निळं गोल दाखवतात, पृथ्वी गोलासारखा निळा गोल दाखवतात. हा का दाखवतात आपण कधीच विचार केलेला नसतो. पण आता इथून पुढे तुम्ही प्रत्येक असे जे संत किंवा महात्मे होऊन गेले आहेत त्यांचे फोटो बघा, आणि त्यांच्या भोवतीचं जे वलय आहे, निळा रंगाचं जे गोल काढलेलं असतं, ते म्हणजे तेजो वलय. आणि ते तेजो वलय म्हणजेच काय आहे, तर सत्वगुणाचा प्रकाश उत्पन्न करणारं ते त्यांचं तेज आहे. प्रकाश पडल्यामुळे आता आपण हातामध्ये बॅटरी घेतली आणि अंधार, एकदम अंधाऱ्या गल्लीत चाललोय किंवा अंधाऱ्या रस्त्यावर चाललोय, तर आपण जी बॅटरी लावतो, ऑन करतो, त्यावेळी गोल प्रकाश दूरवर पर्यंत जातो आणि मग काय होतं, आपल्याला पुढचा रस्ता दिसायला लागतो, हो की नाही. तसाच सेम तीच संकल्पना ह्या संत लोक किंवा जे सात्विक बुद्धीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आलेली असते, आणि त्याला प्रकाशक अनामयम असं म्हटलेलं आहे. प्रकाशक अनामय म्हणजे प्रकाश उत्पन्न करणारी त्यांची ती काय असते, विवेक बुद्धी असते, किंवा त्यांची ती प्रभा असते, त्यांच्यामध्ये ते तेज असतं, असं सत्वगुणाचं सांगितलंय. आणि काय होतं, पण सुख सुख सुखसंगेन बध्नाती. सुखसंगेन म्हणजे काय, संग म्हणजे आसक्ती. मग सुखाच्या आसक्तीमुळे त्यांना काय होतं, ते बांधून ठेवलं जातं. त्यांना असं वाटतं की अजूनच करावं, अजूनच करावं, अजूनच सत्संग वाढवावा, मला पुन्हा पुन्हा मानव जन्मच मिळावा. तुकाराम महाराज म्हणाले की नाही, मला मानव जन्म पुन्हा पुन्हा दे, म्हणजे मला भगवंताशी सारखं बोलता येईल, भेटता येईल, आणि भगवंताची आराधना करता येईल, त्यानिमित्ताने जनतेची सेवा करता येईल. तर असा सुख म्हणजे सत्वगुण वाढल्यावर तो अशा प्रकारे माणसाला बांधून ठेवतो, म्हणजेच काय, मोक्षाचा मार्ग मोकळा करत नाही. असा हा सत्वगुण आहे. रजोगुण काय करतो, रजो रागात्मको विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्नि बध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम. बध्नाती शब्द आलेला आहे बघा, दोन, वर पण बध्नाती आलाय, खाली पण बध्नाती आलाय. बध्नाती म्हणजे काय, बांधून ठेवतो. बांधून ठेवतो म्हणजेच काय, मोकळं करत नाही. बांधणे याच्या विरुद्ध अर्थ मोकळं सोडणे किंवा मोकळं होणे.
मग जीवात्म्याला हे 3 गुण बांधून ठेवतात. बांधून ठेवतात म्हणजे काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुन्हा पुन्हा या मनुष्य लोकामध्ये येऊन पुढे सरकतच नाही, म्हणून बांधून ठेवणं. बध्नाती हा शब्द आलाय. तर रजोगुण काय करतो? तर तृष्णा आणि संग यांची उत्पत्ती करतो. तृष्णा म्हणजे काय? तर सतत तृष्णा, काहीतरी माझ्यामध्ये, मला काहीतरी सतत कमी आहे असं सतत वाटत राहणं आणि त्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी अट्टहास करणं, याला तृष्णा म्हणायचं. की ती गोष्ट मला सतत मिळली पाहिजे. एक संपली, एक मिळवली की दुसरीची लगेच तृष्णा निर्माण होते, दुसरी संपली की तिसरीची तृष्णा निर्माण होते. असा हा रजोगुण आहे. आणि काय आहे? संग आहे. आसक्ती करतो तो, की मला हे नाहीये, ही तृष्णा आहे, मग ती मिळालीच पाहिजे यासाठी धडपड करणे, ही मिळालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी वाटेल ते करायची तयारी दाखवणं, असा हा कोण असतो? तर रजोगुण असतो. आणि मग ते मरेपर्यंत सुटतच नाही. या आशा ज्या असतात किंवा तृष्णा ज्या असतात त्या मरेपर्यंत सुटत नाही. अनेक लोकांचे मरणाचे जर पर्यंत शेवटचे जर क्षण तुम्ही पाहिले असतील, अनुभवले असतील, तर ते त्यांच्या इच्छा बोलून दाखवतात. माझं हे करायचं राहिलंय, माझं ते करायचं राहिलंय, माझ्या आयुष्यात अमुक नाही केलं, तमुक नाही केलं. पण असे अगदी दुर्मिळ लोक असतात, क्वचित लोक असतात, की शेवटी म्हणणारे की माझं आता काही राहिलं नाही, मी फक्त भगवंताच्या चरणाशी लीन होणार आहे. आणि नुसतं म्हणत नाहीत, तर त्या जिभेवर भगवंताचं नाम असतं, सतत भगवंताचं स्मरण असतं आणि डोळ्यासमोर सुद्धा भगवंतच असतात. असे अगदी दुर्मिळ लोक आहेत. पण जवळजवळ 99% लोक असेच असतात की त्यांच्या तृष्णा ह्या राहिलेल्या असतात. आणि त्याला कारण म्हणजे जीवन जगत असताना ज्या आसक्ती ठेवलेल्या असतात मनामध्ये, त्या आसक्तीची तृप्ती न झाल्यामुळे, पूर्तता न झाल्यामुळे पुन्हा 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 जन्माला येतात, मनुष्य देह धारण करून. आणि अशामुळे म्हणजे ती आसक्ती आणि ती तृष्णा मनुष्याला जिवंत असताना म्हणजे लाईफ जगत असताना न कळत बांधून ठेवतात, न कळत बांधून ठेवतात. मरेच तोवर सुद्धा ते सुटत नाही. आणि मग त्याची तृप्ती करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म. सूक्ष्म सुद्धा गोष्टी असू शकतात त्याच्यामध्ये, अगदी सूक्ष्म सुद्धा. असा हा कोण आहे? देहीन म्हणजे देहाला, की त्याचं कर्म आणि त्या कर्मापासून मिळणारं फळ ह्याची अपेक्षा असल्यामुळे ते सतत सतत त्याच्याच मागे लागून मरते वेळी सुद्धा त्यांच्या मनामध्ये त्या सुप्त इच्छा दाटून राहिलेल्या असतात आणि त्या तृप्त करण्यासाठी पुन्हा जन्म घेतो. म्हणून रजोरागात्मको विद्धी, विद्धी म्हणजे तू समज, असं समज. तृष्णा संग समुद्भवम, की रागरूप असा हा रजोगुण वाढीला लागतो किंवा निर्माण होतो. कशामुळे? इच्छा आणि आसक्ती. तन्निबध्नाती, आणि मग त्याच्यापासून मिळणारं जे फळ आहे ते मिळालं नाही म्हणून पण इच्छा अतृप्त राहतात. आणि मग कर्मसंगेन देहिनम, मग त्या कर्माच्या बंधनामुळे म्हणा किंवा आसक्तीच्या बंधनामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे तो बांधला जातो. म्हणजेच काय होतं? तो मोकळा होत नाही. तर आता तिसरा गुण काय आहे? आपण थोडस रिव्हिजन करतोय. 8वा श्लोक. तिसरा काय आहे? तमस्त्वज्ञानजौ विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. तमस्त्वत अज्ञानजम असं म्हटलंय. विद्धी, विद्धी म्हणजे तू जाण. काय? की तमोगुण जो आहे ना, तो देह अभिमानजन्य आहे. त्या देहाच्या अभिमानामुळे तो कसा झालाय? अज्ञानापासून उत्पन्न झालाय. मी आता सांगितलं की जवळजवळ 99% लोक म्हणूयात आपण, की हे ज्ञानच करून घेत नाही की आपल्या या देहाचं, या पृथ्वीवर येण्याचं कारण काय आहे, किंवा पृथ्वीवर आल्यानंतर ह्या देहाने काय केलं पाहिजे असा विचार कोणीच करत नाही. काय केलं पाहिजे? तर हे चातुर्वर्ण्याप्रमाणे
आपले जी 4 आश्रम आहेत त्याची तर पूर्तता प्रत्येकाने केलीच पाहिजे, ते तर प्रथम कर्तव्य आहे. पण त्याच्याशिवाय आपलं कर्तव्य काय असलं पाहिजे, तर भगवंताची प्राप्ती आणि भगवंत मला भेटलाच पाहिजे, हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे किंवा हे आपलं ध्येय असलं पाहिजे. पण देह अभिमान असणारी जे लोक असतात ते फक्त देहाकडेच बघतात. आज काय माझ्या देहाला असंच झालं, आज काय माझ्या देहाला तसंच झालं. मग त्या म्हणजे सगळ्यात जवळचं उदाहरण सांगू, ब्युटी पार्लर. मी कशी सुंदर दिसेन आणि माझे केस आता पांढरे दिसतायत ते आता काळे व्हायला दिसायला पाहिजेत. 80 वर्षाचं झालं तरी मी जाऊन काय करून येते, डाय करून येते किंवा मी मेकअप म्हणजे काय ते पार्लर कडे जाते. ही देहबुद्धीच झाली की नाही. पण अंतःकरण शुद्ध असेल, निर्मळ असेल, सतत संग असेल, भगवंताशी सतत संग असेल, सतत जिभेवर नामस्मरण असेल, तो कुठल्याही ब्युटी पार्लरची सुद्धा गरज नाही. हा, शरीर थकल्याप्रमाणे केस पिकणारच, पांढरे होणारच आहे. त्याला 80व्या वर्षी काळं करायची गरजच नाहीये. हे उदाहरण मी सांगते, कोणी करो अगर न करो त्याच्याशी संबंध नाहीये. फक्त दाखला आपल्याला पटण्यासाठी दाखला देते मी, की देह अभिमान कसा असतो. असा देह अभिमान असणाऱ्या व्यक्तींना चा स्वभाव जो असतो तो तमोगुणी असतो. अज्ञानामुळे त्याचं तसं निर्माण झालेलं असतं. मग अज्ञान कुठलं अज्ञान? अज्ञान हेच की माझ्या या देहामध्ये आत्मा नावाचा परमेश्वरी तत्व आहे. त्या परमेश्वरी तत्वाला मी विकसित कसं करणार हे मला समजलं पाहिजे. आणि त्यासाठी मी काय पावलं उचलली पाहिजे, मी कसा वेळ घालवला पाहिजे, मी काय काय साधनांचा उपयोग त्यासाठी करायला हवाय, हे जर कळत नसेल तर तो माणूस अज्ञानी आहे, तो तमोगुणीवाला माणूस आहे. माणूस म्हणजे इथे नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष दोन्ही म्हटलेलं आहे. तर म्हणून इथे म्हटलंय तमस्त्व ज्ञानजम, म्हणजे तमहा तू अज्ञानजम विद्धी मोहनम सर्व देहिनाम. सर्व देहाभिमानी पुरुषांना मोहात पाडणारा असा हा तमोगुण कशामुळे निर्माण झालाय? अज्ञानामुळे. ज्ञान म्हणजे काय? तर परमेश्वर कोण आहे, कुठे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ज्ञान मिळवणं. आणि अज्ञान म्हणजे त्याच्या वाटेलाच जायचं नाही. मला नको ते अध्यात्मही नको, मला ती गीताही नको, आणि मला त्यात काय सांगितलंय ते तत्वही समजून घ्यायचे नाही. मी रोज आपलं खाना पिना सोना एवढंच करणार, अशी ज्याची बुद्धी असते त्याला अज्ञानी असं गीतेने म्हटलेलं आहे. म्हणून आणि मग अशा अज्ञानी माणसांमध्ये काय असतं, तर प्रमाद आलस्य निद्राभिस. प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमाद म्हणजे काय, तर इंद्रिय, हा इंद्रिय जी आपली कर्मेंद्रिय आहेत आणि ज्ञानेंद्रिय आहेत. 10 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, ही मिळून 10. त्या इंद्रियामार्फत आपण सगळं काम, म्हणजे इंद्रिय ही साधनं आहेत बरं का. इंद्रिय ही फक्त इन्स्ट्रुमेंट आहेत. पण मूळ काय काम करायचंय ह्या इंद्रियांना? इंद्रियांच्या साह्याने काय काम करायचं असतं, तर ज्या ज्या गोष्टीमुळे माझा सत्वगुण वाढीला लागेल किंवा ज्या ज्या गोष्टीमुळे सत्संग वाढीला लागेल, ज्या ज्या गोष्टीमुळे माझी आध्यात्मिक प्रगती होईल, आत्म्याची प्रगती होईल, अशा सर्व गोष्टी करणं म्हणजे त्या सत्वगुणांची वाढ करून त्याला मार्गाला लावणं असं आहे. तर पण मग हे कशासाठी करायला लागतं, तर आपल्या अंतःकरणातून ही भावना निर्माण व्हायला पाहिजे. अंतःकरणामधून भावना निर्माण व्हायला पाहिजे की मला परमेश्वर मिळवायचंय, मला परमेश्वराशी भेट व्हायला पाहिजे, अशी मनामधून भावना निर्माण व्हायला पाहिजे की ह्या मनुष्य जन्मात येऊन मला एकदा तरी भगवंत भेटला पाहिजे. असं जो करत नाही त्याला, त्याच्या ज्या क्रिया असतात त्या अर्थशून्य असतात, त्याला प्रमाद असं म्हणतात. ताई, तुमचा माईक बंद झालाय.
ताई तुमचा माईक बंद झालाय. त्याला प्रमाद असं म्हणतात. तर हा प्रमाद म्हणजे काय, तर देहाचा अभिमान आणि अर्थशून्य क्रिया करायच्या. अर्थशून्य म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या अर्थशून्य क्रिया करणं, त्याला प्रमाद म्हणतात. मग हा प्रमाद कशामुळे घडतो, तर अज्ञानी माणूस जो असतो किंवा तमोगुण वाढल्यानंतर आळस निर्माण होतो. हा आळस कशाबद्दलचा आळस आहे, तर आपल्या शारीरिक हालचालींबद्दल तर आळस आहेच, पण आज ठरवलं आम्ही की गीतेचे 6 अध्याय म्हणायचे, पण मध्येच मन कुठेतरी भरकटत जातं. ते 6 अध्याय न म्हणता आपण 2च म्हणतो आणि इकडे तिकडे वेळ घालवतो. कशामुळे घालवतो, तर निश्चयात्मक बुद्धी कमी पडते. आळशीपणाने आळस आपल्यामध्ये निर्माण होतो, की करू संध्याकाळी, करू दुपारी असं म्हणत म्हणत आपण ते टाळतो. त्याला आलस्य असं म्हणायचं. आणि निद्रा, तर झोप म्हणजे काही लोक दिवसाची 7 तास झोप आवश्यक असेल तर 12-12 तास झोपतात. आपण जर समाजामध्ये काही ठिकाणी नजर टाकली, शहरामध्ये एवढं जाणवत नाही, पण आजूबाजूला खेड्यामध्ये जर आपण बघितलं तर उगाच असे पारावर किती वेळ गप्पा मारत बसलेले असतात, नाहीतर झोपण्यात वेळ घालवतात लोक. तर हे जे आहे प्रमाण, आलस्य आणि निद्रा, हे कसे आहेत, सगळे तमोगुण आहे आणि ते जीवात्म्याला बांधून ठेवतात. इथपर्यंत आपण बघितलंय. आता 9व्या श्लोकामध्ये आपण की हे 3 गुण जे आहेत त्यांचं कार्य काय आहे, तर म्हणजे कार्य म्हणण्यापेक्षा त्याचे परिणाम काय असतात हे बघूया. सत्वम सुखे स्वयं जयती, रजः कर्मणि भारत. सत्वम सुखे स्वयं जयती, रजः कर्मणि भारत. हा भारत शब्द हा अर्जुनाला विशेषण म्हणून वापरलाय, तो बाजूला ठेवूया. ज्ञानमारुत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वम सुखे संजयती, परिणाम काय होतो, कोणाचा परिणाम सांगितलाय पहिल्या श्लोकामध्ये, सत्वगुणाचा परिणाम काय होतो. सत्वगुण जर आपल्यामध्ये वाढलेले असतील तर आपल्याला सुख मिळतं. सुख म्हणजे कुठलं, की आता आम्ही घरात फॅन एसी बसवलाय, आम्हाला खूप गरम होतं, एसी बसवलाय. थंडीच्या दिवसात आम्ही हिटर बसवलाय. हे सुख नव्हे, ह्याला सुख म्हणत नाहीत. तर अंतःकरणापासून ज्या गोष्टीचा आपल्याला आनंद होत असतो, अंतःकरणापासून. उदाहरण द्यायचं झालं तर आपण देवळात गेल्यानंतर आपण खूप मोठ्या रांगेत उभे असतो आणि आपला नंबर लागल्यानंतर जे आपल्याला ज्या देवतेचं दर्शन घ्यायचंय आहे, त्या देवतेचं दर्शन घेतल्यानंतर जे काही मन आपलं प्रफुल्लित होतं, आनंदित होतं, ते सुख आहे, त्याला सुख म्हणायचं. ते सुख कसं असतं, तर अंतःकरणाला भिडणारं सुख असतं. अंतःकरणामध्ये कायमस्वरूपी ठेव त्याची राहते. अशा सुखाला सुख असं म्हणतात. आणि हे सुख केव्हा मिळतं, सत्वगुण वाढीस असल्या. बरोबर आहे, सत्वगुणच तुम्हाला परमेश्वराकडे नेणारे असतात. सत्वगुणच परमेश्वराकडे नेणारे असतात. रजोगुण आणि तमोगुण तुम्हाला परमेश्वराच्या नादी लावायलाच बघत नाहीत. आणि मग सत्वगुण परमेश्वराकडे नेणारे कसे असतात बरं, तर सत्वगुण हे भगवंताचं नाम घ्यायला लावतात, सत्संग घडवतात. नंतर हरी कथा ज्या आहेत किंवा रामकथा ज्या आहेत त्यांचं गुण कीर्तन ऐकण्यासाठी प्रवृत्त करतात सत्वगुण, किंवा त्यांचं वर्णन करायला लावतात. त्यांच्या वर्णनात पूर्णपणे काय होतात, एकरूप होऊन जातात. हे जे सतत नामस्मरण करणं, गोंदवलेकर महाराजांनी जी सवय लावून ठेवली आहे सर्व साधकांना, की रोज एक तरी माळ ओढायचीच.
तर ही सत्वगुणाकडे नेणाऱ्या ह्या सगळे कार्य आहेत किंवा सत्वगुणाकडे नेणारी ही प्रवृत्ती आहे. मग त्यामुळे काय होतं, तर आनंदच मिळतो, सुख मिळतं. असा हा सत्वगुण आहे. असंजयती म्हणजे काय करतो, आसक्त करतो किंवा निर्माण करतो अशा अर्थाने. ही सत्वगुण माणसाला सुखामध्ये आसक्त करतो किंवा सुख निर्माण करतो त्याला. नंतर काय सांगितलंय, रज कर्मणी भारत. रजोगुण काय करतो, कर्मामध्ये सतत अडकवून ठेवतो. हे नाही ते करायचं, ते नाही ते करायचं. खूप लोक असे असतात की रजो म्हणजे 1% लोक सत्वगुणी आहेत, 99% लोक रजोगुणी असतात. 99 मध्ये रजो आणि तमोगुणांचा समावेश जास्त आहे. 60% जर रजोगुणी असतील, 60% लोक तमोगुणी असतील तर 30% रजोगुणी. रजोगुणी लोकांचं वैशिष्ट्य काय, तर ते सतत काही ना काही करतच असतात. आता हे करणं म्हणजे कसं असतं, तर उलाढाल्या करणं आणि भौतिक गोष्टीमध्ये फायद्या तोट्याचा विचार करून त्यासाठी सतत धडपड करणं. किंवा आपले विनोबा म्हणतात की रजोगुणी लोकांचं प्रवृत्ती कशी असते, तर ते सागरामध्ये वाळू टाकून सागर भरवायला निघतात, सागरामध्ये जमीन करायला निघतात, असे रजोगुणी माणसं आहेत. फार छान विनोबांनी उपमा दिली आहे त्यांना की, आणि 1760 हा शब्द वापरलाय की रजोगुणी माणसं 1760 उद्योग करतात, एक ते एकच उद्योग करत नाही. असा हा रजोगुणी माणसाचा स्वभाव असतो. आणि म्हणून त्याला काय वाटतं की 1760 उद्योग करणं म्हणजे 1760 करून झालं की त्याला वाटतं 61वा उद्योग आणखी काहीतरी करावा, 62वा आणखी काहीतरी करावा. हे वेगवेगळ्या टाईपचं सतत काहीतरी कर्म करत राहणं, असा हा रजोगुणी माणसाचा स्वभाव असतो. म्हणून रज कर्मणी भारत. आणि त्याच्यामुळे तो बांधला जातो, तो मोकळा होतच नाही कधीच. सतत हे काम झालं की ते काम, ते काम झालं की ते काम, तो बांधला जातो. अशा प्रकारे त्याला बंधन निर्माण होतं. म्हणून रज कर्मणी भारत. ज्ञानमावृत्त्यतुम उत्तम प्रमादे संजयत्युत. तमोगुण काय करतो, तर ज्ञानाला झाकून प्रमाद करायला बघतो, प्रमाद करण्यासाठी प्रवृत्त करतो. ज्ञानाला झाकून म्हणजे काय करायचं, तर आता सांगितलं तसं ज्ञान मिळवायचं म्हणजे काय, परमेश्वर प्राप्तीसाठी धडपड करणं किंवा परमेश्वर प्राप्तीसाठी जे काही करायला लागणं ते सतत करणं. म्हणजे त्यात सत्संग आहे, नामस्मरण आहे, भगवंताचं नामसंकीर्तन ते ऐकणं आहे, त्या प्रित्यर्थ कर्म करणं आहे. हे ज्ञान मिळवण्यासाठी कर्म करावं लागतं. आणि निष्काम कर्मयोग झाला पाहिजे तर ज्ञान प्राप्ती होते. नाही तर ज्ञान प्राप्तीची पहिली पायरी आहे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, की स्वतःसाठी स्वार्थ बुद्धीने कुठलंही कर्म न करता दुसऱ्याचं कल्याण होईल अशा बुद्धीने कर्म करणं, त्याला निष्काम कर्म म्हणतात. आणि त्यामागे कुठल्याही फळाची अपेक्षा न धरायची, कर्म करायचं, सोडून द्यायचं, त्यामध्ये दुसऱ्याचं कल्याण व्हावं, स्वतःचा स्वार्थ काही नको, असं जे कर्म असतं ते निष्काम कर्मयोग असतं. मग अशा प्रकारे हा तमोगुण काय करतो, तर प्रमाद, जे ज्ञान मिळवण्याची जी वृत्ती आहे त्याला झाकून टाकतो, त्याला बुद्धीच होत नाही. निद्रा, आलस आणि प्रमाद हे तिन्ही गुणांमुळे तो काय अक्षरशः वाया जातो. आपण असं म्हणूया की त्याला चांगलं काही करावं, परमेश्वराच्या प्रित्यर्थ काही करावं ही बुद्धीच होत नाही. असा हा तमोगुणी माणूस असतो. सत्वगुणाचं तेज कसं असतं, तर सत्वगुण एकदा वाढीला लागला, सत्वगुणाकडे मनुष्य प्रवृत्त झाला की त्याला विवेक जागृत होतो. विवेक शब्द गीतेने केव्हा वापरलाय, तर ह्या जीवनात येऊन तुम्ही जीवनाचं सार्थक कशा प्रकारे करताय, जीवन व्यतीत कशा प्रकारे करताय, फक्त मौज मजा करण्यामध्ये व्यतीत करताय का निष्काम कर्मयोगाने करताय, की भगवंताच्या सानिध्यात वेळ घालवताय, ह्याला विवेक असं म्हणायचं. समत्व बुद्धी किंवा विवेक हा शब्द गीतेने वापरलेला आहे. आणि मग ह्या विवेकाच्या नौकेमध्ये एकदा बसून तुम्ही प्रवास करायला लागला की ती नौका तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीपर्यंत नेण्यास नक्कीच मदत करते. आणि
मग हा सत्वगुणी माणूस आहे ना, तो जर सत्संगात राहिला तर त्याला आत्म्याचं रहस्य कळत. आत्म्याचं काय रहस्य आहे? हा आत्मा कुठून आला आहे, कुठे जाणार आहे, याला आदी अंत आहे की नाही, त्याच्यासाठी आपण काय प्रगती केली पाहिजे, त्याला कसं विकसित केलं पाहिजे, ह्याचं ज्ञान आपल्याला सात्विक गुणांमुळेच मिळतं. स्वधर्म म्हणजे काय हे त्याला कळायला लागतं. स्वतःचा धर्म म्हणजे नेमका कोणता आहे हे त्याला कळायला लागतं. आणि हा सात्विक मनुष्य जो असतो ना, तो सदोनित आनंदी असतो. त्याला दुःख माहितीच नाही. सर्व सृष्टीकडे बघितलं तरी त्याला सृष्टीतला प्रत्येक जीव, सृष्टीतली प्रत्येक वस्तू आनंदी दिसते. म्हणजे एखादं त्याला कुत्र जरी भेटलं तरी त्याच्याकडे जर स्वतः तो आनंदी असेल तर तो कुत्र्याकडे बघितल्यानंतर सुद्धा त्याला वाटेल, काय ना कुत्र किती गोड दिसतंय, किती आनंदी आहे, किती छान शेपटी हलवत आहे. किंवा एखादं वृक्ष झाड असेल, त्याला पानं नाही, फुलं नाही, काही नाही, नुसत्या काड्या असेल, तरी आनंदी मनुष्य त्याच्यामध्ये सौंदर्य बघेल. काय सुंदर झाड आहे ना, वाळलेलं आहे पण किती सुंदर दिसतंय. हे सात्विक वृत्तीचं लक्षण आहे. म्हणून सात्विक वृत्तीचा मनुष्य हा सदोनित आनंदी असतो. त्याला सर्व सृष्टीमधला प्रत्येक जीव, प्रत्येक वस्तू ही छानच दिसते, चांगलीच दिसते. नंतर काय म्हटलंय? ज्ञानमारुत्य तम प्रमादे संजयत्युत. तर हा जो तमोगुण आहे तो काय करतो? तर हे जे सात्विक गुणवाल्यांचं ज्ञान असतं, किंवा ती जी सात्विक गुण मिळवण्याची जी काही संकल्पना, बीज निर्माण झालेलं असतं, त्याला झाकून टाकण्याचा प्रयत्न हा तमोगुण करतो. असं आपण 9व्या श्लोकाचा अर्थ बघितला. आता 10व्या श्लोक काय आहे माहितीये का? पुढचे जे की 10व्या श्लोकामध्ये सांगितलं की हे 3 गुण तर प्रत्येकामध्ये असतातच, बरं का. सत्वगुणी माणूस असो, किती संत असू दे किंवा चोर असू दे, तिन्ही गुण ह्या प्रत्येकामध्ये असतातच. फक्त त्याचं पर्सेंटेज कमी असतं. म्हणजे संतांमध्ये सत्वगुणाचं पर्सेंटेज जर 90 असेल तर चोरामध्ये तमोगुणाचं पर्सेंटेज 90% असेल, असा फरक असतो. पण आणि मग रजो आणि तमोगुणाचं पर्सेंटेज संतांमध्ये हे 5-5% आणि चोरामध्ये 90% तमोगुण असेल तर सत्व आणि रज हे त्या प्रमाणात असेल. तुम्हाला कळलंय काय म्हणायचे मला? 3 गुण हे प्रत्येकात असतात, पण मग हे 3 गुण एकमेकाला दाबून पुढे कसा जातो? म्हणजे काय की 3 गुण म्हटले की 1 पुढे 2 मागे. जो पुढे असतो त्याला ह्या दोघांनी दाबून टाकायचं. आपल्या इंग्लिश भाषेमध्ये त्याला डॉमिनेटिंग म्हणतात. आणि हे दुसऱ्याला नाही बरं का, स्वतःच्या स्वतःमधलंच आहे हे. म्हणजे जो जीवात्मा आहे, म्हणजे आपल्यासारखा मनुष्य देह जो आहे, त्या मनुष्य देहामधले हे सत्व रज तम 3 गुण एकमेकांना कसे दाबून टाकतात हे 10व्या श्लोकामध्ये सांगितलंय. काय सांगितलंय? रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. रजस्तमश्चा अभिभूय, तमहाच अभिभूय. अभिभूय म्हणजे काय? तर दाबून टाकणे, दडपून टाकणे. रज आणि तम ह्यांना दाबून टाकल्यानंतरच सत्वगुण वाढतो. म्हणजे काय? उदाहरणच देऊया आपण. आपल्याला खूप पांढरे स्वच्छ तांदूळ हवे आहेत, पण त्यातमध्ये आत्ताच आपण कुठून शेतातून आणलेत, काय फणून त्याला उफणून आणले आहेत. मग शेतातून उफणणी केल्यानंतर तांदूळ आपल्याला ते वापरायचे आणि आपल्याला स्वच्छ सुंदर तांदूळ पाहिजे. आपण ते हातात घेतलेत, ताटात निवडायला घेतलेत, तर आपण काय करणार? त्यामध्ये बारीक बारीक खडे जे आहेत, कोदरू जे आहेत, साळी आहेत, ते पूर्ण बाजूला काढणार. आणि ते सगळे बाजूला काढल्यानंतर उरेल ते काय?
पांढरे स्वच्छ तांदूळ. हे पांढरे स्वच्छ तांदूळ म्हणजे सत्वगुण आहे. आणि बाकीचा जो कचरा आपण काढून टाकलाय तो रजो आणि तमोगुण आहे. असे हे रजो आणि तमोगुण काय करतात, सत्वगुणाला झाकून टाकतात. जर आपण तांदूळ स्वच्छच नाही केले तर आपल्याला सारखे खडे, साळी आणि कोद्रू जे काय असतील तांदळातले तेच दिसणार आहेत. मग हे दोन गुण बाजूला केल्याशिवाय सत्वगुण प्रभावित होत नाही, सत्वगुण पुढे येणार नाही. असा प्रत्येक गुण दुसऱ्या दोन गुणांना दाबून पुढे येतो. मग सत्वगुण पुढे केव्हा येईल बरं, तर रजोगुणाला बाजूला सारलं तरच तो पुढे येईल. मग रजोगुण काय काम करतो, की उलाढाल्या करायचं काम करतो. मगाशी सांगितलं तसं उलाढाल्या करायच्या, नसत्या उठठेवी करायच्या, हे रजोगुणाचं काम आहे. मग त्या जर टाळल्या, ते जर केलं नाही, आणि तमोगुणाचं कार्य काय आहे, निद्रा, आलस्य आणि प्रमाद, हे जर टाळलं तर आपोआप सत्वगुण वाढतो. सत्वगुण जर तुम्हाला वाढवायचा असेल तर रजो आणि तमोला काय करावं लागेल, दाबून टाकावं लागेल, बाजूला काढावं लागेल, तर सत्वगुण पुढे येईल. असं सांगितलंय. आपल्या शरीरामध्ये हे सारखं होत असतं, पण इतका सूक्ष्म विचार आपण कधीच करत नाही की आपण काय काम करतो आहे, आपल्या हातून काय कार्य घडत आहे, किंवा आपल्या हातून काही चांगले विचार घडत आहेत का, आपल्या मनामध्ये चांगले विचार येत आहेत का, हा विचारच आपण काही करत नाही. आपल्याला इतकं छान देवाने शरीर दिलेलं आहे, इतकं छान मन दिलंय, इतकं छान बुद्धी दिली आहे, हात दिलेत, पाय दिलेत, ह्याचा वापर आपण कसा करायला पाहिजे हे सगळं तुम्हाला गीता शिकवते. आणि म्हणून हा सत्वगुण काय आहे, तर रजोगुण आणि तमोगुण यांना दडपलं तर सत्वगुण डोकेवर काढेल. नंतर काय म्हटलंय, रजस सत्वं तमश्चैव तमस सत्वं रजस्तथा. रजस सत्वं म्हणजे काय, तर रजोगुण केव्हा वाढेल, तर तमोगुण आणि सत्वगुण यांना दडपून टाकलं तर रजोगुण वाढतो. दडपून टाकायचं म्हणजे काय, आपणच टाकत असतो. आपण आपले जे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत जी कर्म करत असतो त्यामध्ये आपण एक दिवस विचार करायचा की आज मी कुठल्या गुणाला माझ्यातल्या दडपून टाकलंय बरं, रजोगुणाला दडपून टाकलंय की सत्वगुणाला दडपून टाकलंय की तमोगुणाला दडपून टाकलंय. अर्थातच तमो आणि रजोला दडपून टाकलं तर सत्वगुण वर येणार, म्हणजे तुमच्या हातून सत्कर्म घडलेला असणार त्या दिवशी. समजा आज नाही, उद्या तुम्हाला काय कर्म करायचे तुम्ही आज नियोजन केलं तर प्रत्येक वेळी तुम्ही हे लक्षात ठेवायचे की मला तमोगुणाला दडपून टाकायचे, रजोगुणाला दडपून टाकायचे. पण इतका आपण विचार करत नाही. मग तमोगुण रजोगुणाला जर दडपून टाकायचं असेल तर तमो आणि सत्व हे काय करतात, उठाठेव करतात. ते तुम्हाला कर्म करू देत नाही. की रजोगुणाचं कार्य काय, नसत्या उठाठेवी करणं. सागराला वाळू काढून सागरामध्ये टाकायचे आणि भर टाकायची, कधीच शक्य होणार नाही. किंवा पत्त्याचे बंगले बांधायचे, कधीच शक्य होणार नाही. अशी कामं ही रजोगुण करतात. म्हणून रजोगुणाचं कार्य काय आहे, कसा करतो रजोगुण, तर सत्व आणि तमाला दडपून टाकतो, अशा अर्थाचा हा श्लोक आहे. तिसरा श्लोक काय आहे, की तमोगुण. तमोगुण केव्हा वाढीला लागतो, तर सत्वगुण आणि रजोगुणाला दडपून टाकायचं. दडपून टाकायचं म्हणजे मागे सारणं. हे उदाहरण देताना मला नेहमी आठवण येते की ज्या 400 मीटर धावण्याच्या शर्यती असतात बघा, 400 मीटर ऑलिम्पिक मध्ये 400 मीटर 800 मीटर धावण्याच्या शर्यती असतात आणि कॉम्पिटिटर असतात, त्यांना तो पॉइंट दिलेला असतो, त्यावर ते उभे राहतात. 4-5 जण कॉम्पिटिटर असतात आणि त्या पॉइंटवर उभं राहिल्यावर बरोबर जेव्हा त्यांना संदेश येईल की आता स्टार्ट, किंवा जे काही त्यांची खूण असेल की आता स्पर्धा सुरू, पळायला सुरुवात करा, तर त्यावेळेला काय होतं की सगळेजण एका वेळी पळतात. पण नंतर काय होतं, काही जण मागे राहतात, काही जण पुढे जातात, काही जण बरोबर राहतात आणि त्यातला एखादाच अगदी पुढे जातो.
मग हा अगदी पुढे जाणारा वेळोवेळी त्या परिस्थितीप्रमाणे तो सत्वगुणी असेल, रजोगुणी असेल किंवा तमोगुणी असेल, शेवटपर्यंत पुढेच राहणारा जो आहे तो सत्वगुणीच असा आहे असं समजायचं. हे तुम्हाला उदाहरण दाखल मी सांगितलेलं आहे. तुमच्या समोर ती रेस आणि ते सगळं आलंच असेल तर जो सतत पुढे जाणार आहे तो सत्वगुणी समजावा. पण जो सतत पुढे जाणार आहे त्याला मागे टाकून मागचे 3-4 आणखी पुढे गेले तो रजोगुणी, त्याला मागे टाकून आणखी मागचे पुढे गेले तमोगुणी. पण शेवटच्या क्षणाला जो स्टार्टिंगला पुढे होता तोच पुढे गेला तर तो सत्वगुणी असं म्हणायचं. असं एकमेकाला दाबून हे सत्व रज तम 3 गुणांची रेस सगळी आपल्या शरीरामध्ये चालू असते. आणि हा रजोगुण काय करतो, आता पुढे हे 3 सांगितले. रजस तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजस सत्वं तमश्चैव तमस सत्वं रजस्तथा. हा 10वा श्लोक आहे. ते 3 गुण एकमेकाला पुढे मागे दाबून एक जण पुढे जातो अशा अर्थाचा आहे. हा 11व्या श्लोकामध्ये आता त्यांनी काय सांगितलंय की सत्वगुणात आपल्याला काय करतो, सत्वगुणाचं कार्य काय आहे आणि त्यामुळे हा मानवी देह कसा होतो. सत्वगुण आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला वाढलेला असतो, म्हणजे हे 3 गुण आपल्या शरीरात वाढले की आपण कसे वागतो, आपण कसे असतो त्याचं वर्णन आहे. 11व्या श्लोकात काय सांगितलंय की सत्वगुण वाढला असता सत्वगुण काय करतो तर सर्वद्वारेषु देहेस्मिन, देहे अस्मिन, अस्मिन म्हणजे या, देहे म्हणजे देहामध्ये, ह्या देहामध्ये प्रकाश उपजायते, प्रकाश उपजायते म्हणजे प्रकाश निर्माण करतो, उत्पन्न करतो. मगाशी सांगितलं की प्रकाश म्हणजे हा कुठला प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे. आपल्यामधला सत्वगुण वाढला की आपोआपच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, हळूहळू ज्ञान प्राप्त होतं. कसलं ज्ञान प्राप्त होतं, भगवंत आहे, तो माझ्यात आहे, तो सगळीकडे आहे आणि मी आता भगवंताच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे अशी जाणीव आपल्याला होते. त्याला म्हणायचं प्रकाश उपजायते. आपल्या अंतःकरणात आणि इंद्रियांमध्ये एक प्रकारचं चैतन्य निर्माण आणि विवेक शक्ती निर्माण होते. विवेक शक्तीलाच भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयोग योग असं म्हटलेलं आहे. ज्ञानयोग असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ज्ञानयोग, बुद्धियोग, आत्मसंयम योग हे तिन्ही शब्द विवेक शक्ती उत्पन्न होणे ती सत्वगुणामुळे होते. इथे असं सांगितलेलं आहे की सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानै यदा तदा विद्या विरुद्धं सत्वमित्युत. ज्ञानै यदा तदा म्हणजे ज्या वेळेला आपलं ज्ञान वाढलेलं असतं, परमेश्वराबद्दल प्राप्तीचं जे ज्ञान वाढलेलं असतं त्यावेळेला आपण असं समजावं की माझा सत्वगुण वाढलेला आहे. जर असं आपल्याकडून होत नसेल तर आपले तमो आणि रजोगुणच खूप बळावलेले आहेत हे निश्चित समजावं. आणि मग हा सत्वगुण काय करतो तर आपल्या आयुष्यामध्ये चैतन्य तर वाढवतोच, पण शांती, अंतःकरणापासून जी शांती आपल्याला हवी असते, जीवन प्रवासामध्ये जी आपल्याला शांती असते, सुख आणि शांती हवी असते, ती ह्या सत्वगुणामुळे मिळते. सत्वगुण वाढल्यावर. शिवाय स्वधर्म म्हणजे काय तर स्वधर्म आपला तो जागृत करतो. स्वधर्म म्हणजे स्वकर्म, स्वकर्म म्हणजे निष्काम कर्म, तो आपला जागृत करतो. आणि हे सगळं झाल्यामुळे, हे सगळं निष्काम कर्मयोग वाढल्यामुळे आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होतं, परमेश्वर म्हणजे काय आहे ते कळायला लागतं. आणि हे सगळं कळलं की आपली सगळी इंद्रिये कशी होतात, जसा दिवाळीत आपल्या घरामध्ये झगमगाट असतो की नाही, तसा झगमगाट आपल्या प्रत्येक इंद्रियांमध्ये दिसतो, आपल्याला प्रकाशित होतो आपण.
लखलखीत होतो आणि त्यामुळे आपल्याला अभिमान, गर्व, मान अपमान, खोटेपणा ह्या सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात. आणि एकच परमेश्वर ही खूप मोठी गोष्ट माझ्याजवळ आहे याची खात्री पडते, असा हा सत्वगुण आहे. सर्वद्वारेषु म्हणजे सत्वगुण वाढला असता काय काय होतं, आपल्याला काय काय प्रचिती येते, कसं आपण डेव्हलप होत राहतो, आत्म्याची प्रगती कशी होते, आपली प्रगती कशी होते, आपल्याला जाणवतं आपल्यात चैतन्य निर्माण झालंय, मला आळस येत नाही, मी थकत नाही, मी सतत फ्रेश असते, मी सतत आनंदी असते आणि मला सतत दुसऱ्याचं चांगलंच दिसतं. हे सगळी सत्वगुणाची वैशिष्ट्य आहे. म्हणून सत्वगुणाच्या वृद्धीचं हे लक्षण आहे 11व्या श्लोकात. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञान यदा तदा विद्यात् विरुद्धं सत्वमित्युत. आता 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, रजोगुण वाढल्यानंतर आपण कसं असतो किंवा रजोगुण वाढल्यानंतर काय होतं, तर लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणाम अशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. इथे भरतर्षभ शब्द वापरलाय अर्जुनाला, की भारत शब्दाचा अर्थ मी सांगितला होता तुम्हाला, की भारत म्हणजे रत होणे, म्हणजे रममाण होणे. भा म्हणजे परमेश्वराची जी प्रभा आहे त्याच्यात रममाण होणे. ते भरतर्षभ म्हणजे भरत कुळामध्ये उत्पन्न झालेला असा भरतर्षभ असं म्हटलेलं आहे, किंवा भरत वंशामधला श्रेष्ठ पुरुषर्षभ असाही शब्द येऊन गेलेला आहे. तर षर्षभ म्हणजे श्रेष्ठ अशा अर्थाने भरतर्षभ भरत कुळातला श्रेष्ठ. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा अशमस्पृहा. ज्या वेळेला रजोगुण वाढलेला असतो तेव्हा आपला लोभ वाढलाय असं समजायचं. मग तो लोभ कशातलाही असू दे, खाण्यातला असू दे, द्रव्यामधला लोभ असू दे, किंवा विषयांमधली आसक्तीचा लोभ असू दे, षड्रिपूंमधली विषय म्हणजे षड्रिपू जे आहेत, काम क्रोध मद मोह मत्सर हे षड्रूप रिपू आहेत, ते वाढलेले असतात जेव्हा रजोगुण वाढलेला असतो तेव्हा. आणि स्वार्थी बुद्धीने सतत काम करायचं, की मला ह्याच्यात फायदा मिळतोय का, माझं ह्याच्यात काही अमुक आहे का, माझं ह्याच्यात पर्सेंटेज आहे का, मला त्याच्यातून काय मिळेल, तर मी करणार, नाही तर करणारच नाही, अशी जी वृत्ती असते ती वाढलेली असते किंवा रजोगुण वाढीस लागलेला असताना. आणि त्याच्यामुळे काय होतं, शांतीच मिळत नाही, परमशांती मिळतच नाही, सतत अशांत असं मन असतं. विषय भोगांची स्पृहा म्हटलंय, कर्मणा समस्पृहा, अशमहा स्पृहा, अशमा म्हणजे अशांती. आणि मग ती अशांती वाढल्यामुळे विषय भोगांची लालसा वाढलेली असते. विषय भोगांची लालसा ही अतृप्त आहे, ती कधीही तृप्त होत नाही. विषय हेच विषासारखे आहेत असं अध्यात्मात सांगतात. कुठलेही विषय असू दे ते विषासारखे असतात. म्हणजे काय करतात, तर तुमची त्यामधली लालसा वाढवतात. विष काय करतं, तर तुमच्या शरीराची नासाडी करतं. तसं हे जे विषयांचे गोष्टी आहेत, शब्द स्पर्श रस रूप गंध, इंद्रियांच्या मार्फत आपण ते ग्रहण करतो आणि त्याबद्दल आपण फार लोभ दाखवला, फार आसक्ती दाखवली, की समजायचं आपला रजोगुण वाढलेला आहे. आणि मग त्याच्यामुळे आपण स्वार्थासाठी काहीही करू शकतो. स्वार्थासाठी जे करायला नको त्या गोष्टी आपल्याकडनं घडत असतात. म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य लुटणे, किंवा दुसऱ्याच्या वस्तू किंवा जी काही संपत्ती आहे त्याच्यावर कामना दाखवणे, काय अनेक गोष्टी व्यवहारामध्ये बारीक सारीक सुद्धा गोष्टी असतात. तर तो कशामुळे होतं, तर लोभ वाढल्यामुळे. आणि लोभ हा रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. स्वार्थीपणा हे पण रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. अशांती त्याच्यामुळे निर्माण होते. आणि म्हणून लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा अशमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. रजोगुणाच्या वाढीचं लक्षण आपण बघितलं. आणि मग हा रजोगुण वाढला की आणखी काय होतं, की देहाचा अभिमान वाढतो.
देहाचा अभिमान वाढला की दुःख, देहाचा अभिमान वाढला की सारखं आपल्याला दुःखच, मला हे होतंय, मला ते होतंय, माझं असं होतंय, माझं तसं होतंय, पॉझिटिव्ह थिंकिंग येतच नाही. तर ते पूर्णपणे काढून टाकायचं. आता तमोगुणाच्या वृद्धीचं लक्षण सांगितलंय 13व्या श्लोकामध्ये. काय? अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनंदन. कुरुनंदन म्हटलंय. कुरुवंशातले कौरव हे सगळे कसे होते? तामस वृत्तीचे होते. आणि हाही त्याच कुरुवंशातलाच होता. पंडू राजाची ही मुलं जरी असली तरी वंश ह्यांचा कुरु होता, म्हणून कुरुनंदन शब्द वापरलाय. मग कुरु वंशातले हे जे त्याचे जे बांधव होते 100, ते सगळे तमोगुणी होते. तमोगुणी असल्यामुळेच त्यांना वाटलं की एक सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन यांना द्यायला नको, किंवा 12 वर्षाच्या वनवासानंतर त्यांना मी 5 गावं सुद्धा देणार नाहीये वापरायला किंवा राज्य करायला, असं तमोगुणाच्या वृत्तीमुळे त्यांना वाटलं. हे सगळे कौरव तसे होते म्हणून युद्ध करावं लागलं. आणि हाही त्याच वंशातला आहे, म्हणून इथे कुरुनंदन शब्द वापरलाय. अप्रकाशो प्रवृत्तिश्च. अप्रकाश म्हणजे काय? चैतन्य शक्तीच नाही. अंतःकरणामध्ये जसं आपण सत्वगुणामध्ये बघितलं की प्रकाश उत्पन्न होतं सत्वगुणामुळे, तसं तमोगुणामुळे ती चैतन्य शक्तीच निर्माण होत नाही. आणि इंद्रिये ही लोभ, आळस ह्याच्यातच सगळी असतात, किंवा जी काही सत्ता मिळवायची त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. यांचं अंतःकरण हे शुद्ध नसतं, म्हणून त्याला अप्रकाश म्हटलंय. आणि अप्रवृत्तिश्च म्हणजे काय? तर प्रवृत्ती म्हणजे काय? तर आपल्या वाट्याला जे कर्तव्य कर्म आलेलं आहे ते आनंदाने करणं ही प्रवृत्ती, आणि तसं न करणं म्हणजे अप्रवृत्ती. मग कर्तव्य कर्मामध्ये त्या प्रवृत्तीचा अभाव असणं त्याला अप्रवृत्ती म्हणतात. कर्तव्य कर्म जे आहे ते न करता वेगळंच काहीतरी करायचं ही अप्रवृत्ती झाली, म्हणजे कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्तीचा अभाव. म्हणून अप्रकाशो प्रवृत्तिश्च. अप्रवृत्तिश्च प्रमाद. प्रमाद म्हणजे व्यर्थ क्रिया, उगाच काहीतरी फालतू गोष्टीमध्ये वेळ 4 तास घालवायचा, त्याला व्यर्थ क्रिया असं म्हणायचं. आणि मोह, प्रमाद, मोह म्हटलंय परत. मोह एवच. प्रमाद आणि मोह या कोणाचे आहे? हे तमोगुणाची वैशिष्ट्य आहे. मग निद्रा, मोह, प्रमाद हे सगळं, आणि हे सगळं कशामुळे? तर आपल्यामधला तमोगुण वाढला की आपल्याला हे सगळी लक्षणं दिसायला लागतात. सतत आपण हे जागरूक राहायला पाहिजे की माझ्यामधला तमोगुण वाढला आहे का? माझ्यामधली चैतन्य शक्ती आज गेलेली आहे का? बरं नाहीये चैतन्य शक्ती, कारण ते तमोगुणाचे ढग आहेत ना, ते माझ्या बुद्धीवर चढले, माझ्या मनावर चढले, आणि म्हणून मन झाकाळून गेलंय, माझं अंतःकरण पण झाकाळून गेलंय. माझ्यातलं चैतन्य तत्व हे त्याच्यामुळे जागृत नाहीये. ती चैतन्य तत्वाची ज्योत आहे ती आज लागली नाहीये, कारण प्रमाद, आळस, निद्रा ह्याच्यात ते डुंबून गेलेला आहे. असा हा तमोगुण वाढल्यानंतर परिणाम आपल्यावर होत असतो. पुढचा श्लोक आहे, यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत तदोत्तम विदान लोकान अमलान प्रतिपद्यते. आता हे पुढचे जे श्लोक आहेत, तर मरते समयी तुमचे कुठले गुण वाढीला लागले तर तुम्हाला कसं पुढे गती मिळते ह्याच्याबद्दलचे. आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलंय की देह नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे. मग तो आत्मा अमर आहे तर त्या आत्म्याला पुढची गती काय आहे? तर पुढची गती आपल्याला माहितीये ना, आत्म्याची पुढची गती म्हणजे सप्त स्वर्ग मिळवायचं. सप्त स्वर्ग मिळवणं. पृथ्वी लोकानंतर आल्यानंतर पृथ्वी लोक म्हणजे भूहू आहे, त्यानंतर भुवाहा, त्यानंतर स्वहा, स्वाहा, मग महा, स्वाहा म्हणजे काय? तर स्वर्ग, मग महालोक आहे, मग जनलोक आहे, तपलोक आहे, आणि सत्यलोक आहे. हा आत्म्याचा नंतरचा प्रवास आहे. शरीर जेव्हा आपण देह टाकतो त्यावेळेला आत्मा पुढच्या प्रवासाला लागतो. आणि पुढचा प्रवास जर तुम्ही खूप
पुण्यकर्म केला असेल, निष्काम कर्मयोग केला असेल, तर आपला आत्मा हा पुढच्या प्रवासांना लागतो, सत्य लोकापर्यंत जातो. मग सत्य लोकापर्यंत फार फार तर आपल्याला माहितीये की स्वर्गलोक इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. पण इथे त्यांनी सांगितलंय की सत्वगुण जर मरते समयी सत्वगुण जर तुमचा वाढीला लागलेला असेल किंवा सत्वगुणच तुमच्यात असेल, तर त्यावेळी त्याची गती कशी असते? मग सत्वगुण एखाद्याचा वाढलेला असताना जर त्याला मरण आलं, तर तो दिव्य अशा स्वर्गादी लोकात जातो, स्वर्गापर्यंत जातो. मग पुढे सुद्धा स्वर्गातले उपभोग घेतल्यानंतर सुद्धा त्याची पुढची गती ही आत्ता सांगितल्याप्रमाणे महालोकामध्ये जनलोक, तपलोक आणि सत्यलोकापर्यंत त्याची गती जाते. जर सत्वगुण वाढीला प्रबळ झालेला असेल, एकदम प्रबळ, म्हणजे 99% सत्वगुण मरते समयी आहे, 1% काहीतरी दुसरा रजो आणि तमोगुणांनी मिश्रित आहे, म्हणजे 0.5, तर अशा माणसाच्या आत्म्याची प्रगती ही सत्यलोकापर्यंत जाते. म्हणून यदा सत्वे प्रवृद्धे म्हणजे वाढलेला असेल, तर प्रलय म्हणजे मरते समयी याती देहभृत म्हणजे हा माणूस देह धारण करलेला माणूस मरते समयी सत्वगुण वाढला असेल तर निर्मल असा दिव्य लोक जो आहे स्वर्गलोक मध्ये जातो. आणि हे खरं आहे. हल्ली प्रवृत्ती लोकांची काय झालीये, आम्हाला काय माहिती स्वर्गलोक आहे की नाही, किंवा आम्हाला काय माहिती स्वर्गलोकात जातात की नाही, आम्ही आता जे आहे ते आम्ही उपभोगणार, पुढचं आम्हाला काही घेणं नाही, अशी वृत्ती आहे. पण गीता ही त्याच्याबद्दल नक्की खात्री देते की आत्म्याचा पुढचा प्रवास आहे. आणि गरुड पुराणामध्ये सुद्धा याचं डिटेल वर्णन आहे. गरुड पुराण तुम्ही जर कुठे असं कुणी मृत असेल आणि कोणी लावलं असेल तर गरुड पुराण नक्की ऐका, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आत्म्याचा प्रवास पुढे कसा कसा असतो ह्याचं वर्णन केलेलं आहे. आता पुढचा श्लोक काय आहे 15वा, की रजोगुण आणि तमोगुण मरते समयी जर वाढलेले असतील तर त्यांना गती कशी मिळते. रजोगुण वाढलेला असेल तर त्यात अर्थातच रजोगुण वाढला म्हणजे काय, त्याची कर्माची आसक्ती खूप वाढलेली आहे. त्याला हे कर्म करायचं राहिलंय, ते कर्म करायचं राहिलंय, असं करायचं राहिलंय, तसं करायचं राहिलंय, अशा सगळ्या त्याच्या इच्छा आकांक्षा राहिलेल्या आहेत. मग त्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा तो मानव जन्म घेतो. मरते समयी जर रजोगुण वाढलेला असेल तर इच्छा आकांक्षा आसक्ती पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा मानव जन्म घेतो. तर देह अभिमान त्याला असतो. आणि एक शब्द भागवतामध्ये आलेला आहे, संगभिदा बलम असा शब्द आहे. तर संगभिदा बलम ह्याचा सेपरेट अर्थ, संग म्हणजे काय, देहाचा अभिमान किंवा देहाबद्दल असणारी आसक्ती. भेद म्हणजे काय, तर मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, हे माझं, मी आहे, मी हे केलं, मी ते केलं, माझं शरीर, असा अभिमान सतत ठेवणं. आणि बळ म्हणजे काय, तर सतत मनातल्या इच्छा आणि प्रवृत्ती आहेत त्याबद्दल सतत आग्रही राहणं, त्या पूर्ण झाल्याच पाहिजे, त्याला बळ असं म्हटलंय. म्हणून संगभिदा बलम हे. आणि अशा रजोगुणी माणसाचं काय असतं बायका माहितीये, की त्याला काम्य कर्माचंच आचरण त्याला सारखं आवडतं. काम्य कर्म, निष्काम कर्म वेगळं आणि काम्य कर्म वेगळं. काम्य कर्म म्हणजे जे कुटुंब, जे आपण व्यवहारी जगात जगत असतो ते सगळं काम्य कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय, तर व्यष्टी आणि समष्टीसाठी जे कर्म केलं जातं ते निष्काम कर्म असतं. जगासाठी केलेलं असतं ते निष्काम कर्म असतं, आणि स्वतःसाठी केलेलं असतं ते व्यष्टीसाठी असतं. तर हा रजोगुणवाला काय करतो, तर सतत व्यष्टीसाठी उलाढाल्या करत असतो. आणि त्रिभुवनामध्ये मीच काय तो एकटा आहे श्रीमंत, किंवा मीच काय तो एकटा आहे खूप कार्यरत वगैरे, असं त्याला वाटत असतं. आणि त्याच्यामुळे त्याच्या रजोगुणाचं बळ सुद्धा विलक्षण असतं, खूप मोठं असतं.
आणि मग मरेपर्यंत त्याच्या कर्माच्या वासना आणि द्रव्यलोभ हे सुटतच नाही. आणि मग तो काय करतो, सत्वगुण आणि तमगुणाला पण मागे टाकलेलं असतं. असा हा रजोगुण मरते समयी जर वाढीला लागलेला असता तर पुन्हा तो पुनरपी जननम पुनरपी मरण, पुन्हा मनुष्य लोकामध्ये येतो. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या म्हणजे म्हणण्यापेक्षा जन्मोन जन्म तो मनुष्यच देह धारण करतो. त्याला पुढे सरकायची इच्छाच होत नाही, स्वर्गलोकात जायची इच्छाच होत नाही, कारण इतकं प्रबळ असतं ते की तो पुढे जातच नाही. असा हा रजोगुणवाला वाढले, ज्याचे रजोगुण वाढलेले असतात मरते समयी, तो मनुष्य लोकातच येतो राहिलेले सगळ्या त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी. तमोगुण वाढलेला असतो मरते समयी, तेव्हा त्या माणसाला नीच योनीमध्ये जन्म मिळतो. नीच योनी म्हणजे कुठली, की ज्या योनीमध्ये अक्षरशः जगाला त्याची किंमतच नसते, चिरडून टाकतात पायाखाली. उदाहरणार्थ म्हणजे किडा, पशु पक्षी किंवा मुंगी, कीटक, जे बारीक सारीक चिलट अशा योनीमध्ये, आता हे आधी सांगितलं पण ह्याच्यापेक्षा नीच योनी आहेत. अशा नीच योनीमध्ये ह्या तमोगुण वाढलेल्या माणसाला जन्म मिळतो मृत्यूनंतर. म्हणून हे 3 जे श्लोक आहेत 15 श्लोकापर्यंतचे, हे आपण आता पाहिले की रजोगुण सत्वगुणाचा कार्य काय आहे, सत्वगुण वाढल्यावर काय असतं, रजोगुण वाढल्यावर काय असतं, तमोगुण वाढल्यावर काय असतं. मरते समयी सत्वगुण वाढला असेल तर कुठे जातो माणूस, रजोगुण वाढला असेल तर कुठे जातो, आणि तमोगुण वाढला असेल तर त्याला कुठली योनी मिळते, हे आता 15व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं. मग ह्याच्यावरून आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण सतत सत्संगात राहायला पाहिजे. जर कोणाला वाटत नाही आपलं कल्याण व्हावं, भलं व्हावं, आणि आपल्याला पुढे पण आपला मृत्यूनंतरचा प्रवास पण खूप चांगल्या योनीत व्हावा असं आपल्याला नक्कीच वाटणार की नाही, म्हणून आपण सतत सत्संगात राहायचं. आणि सतत सत्संगात राहण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे की मी सतत गीतेच्या सानिध्यात राहा. का बरं गीतेच्याच सानिध्यात राहायचं, कारण गीतेत हे सगळं निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञान सांगितलंय. कुठेही फलश्रुती नाहीये गीतेमध्ये, कुठेही फलश्रुती नाही. जे काही आहे ते सगळं आत्म्यापर्यंत पोहोचण्याचं आहे, आणि पोहोचण्यासाठी कसं कसं तुम्ही शुद्ध होत राहा हेच सांगितलंय, हे सतत. दुसरी गोष्ट की गीता ही प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातली आहे. भगवंतांच्या मुखातली असल्यामुळे त्यांचं स्पीच तुम्ही रोज वाचत असता, त्यांचं स्पीच तुम्ही पाठ करत असता, म्हणजेच ते तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही, किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता. म्हणून भगवद्गीता ही सतत रोजच तुम्ही वाचली पाहिजे, सतत तिच्या सानिध्यात राहा. आणि मग शेवटी तुमची मुखोद्गत झाली तर उत्तमच आहे, मग शेवटी तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. शेवटचे क्षण आपले नक्कीच चांगले जातील, विनासायास जातील, ह्याची खात्री आहे, असं भगवंत वारंवार सांगतायत. मन बना भाऊ मत बघतो मध्याजीमान नमस्तो मामे वैशिष युक्तैवम आत्मानं मत परायणा. तू माझी भक्ती कर, मला परायण हो. हे सोडून आपण सारखं भौतिक जगातल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. हा, द्यावं लक्ष, माहिती असावी, सगळं असावं, पण ते आपल्या इंद्रियापर्यंतच राहू द्या. मना चित्त अंतःकरण इथपर्यंत जाऊच द्यायचं नाही. जसं वारा येतो आणि जातो, तेवढ्यापुरती आपल्याला झुळूक देऊन जातो, किंवा तेवढ्यापुरता घाण वासही देऊन जातो, पण अंतःकरणापर्यंत जाण्याची गोष्ट म्हणजे केवळ भगवंत आहे. भगवंताची सतत तुम्ही आराधना करत राहा, वेगवेगळ्या मार्गाने, गीतेच्या मार्गाने. आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या फलश्रुतीच्या आहेत, त्या आपल्या कामनापूर्तीच्या आहेत. भगवद्गीता मात्र तुम्हाला निष्काम कर्मयोग शिकवते, भगवंतापर्यंत जायला शिकवते. म्हणून सतत भगवंताच्या सानिध्यात राहण्यासाठी रोज गीता म्हणा. नक्कीच आपलं तत्वगुण वाढल्याशिवाय राहणार नाही, ह्याची खात्री भगवंत स्वतः अर्जुनाला देत आहेत, अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देत आहेत. आज मी जे काही बोलले ते परमेश्वराने, सद्गुरूंनी माझ्याकडून बोलवून घेतलं. जे काही तुम्हाला सांगायचं राहिलं असेल त्या देहबुद्धीच्या अल्पबुद्धीच्या मुळे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं राहिलं, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.